मुंबई महाराष्ट्र उनकी ओर से कोई प्रतिक्रिया तो आई नहीं उसके ऊपर। आप हमसे प्रतिक्रिया पूछ रहे हैं तो हमने तो कह दिया, लेकिन प्रधानमंत्री जी की प्रतिक्रिया क्या है? कल जब मीटिंग हुई थी ऑल पार्टी, तो प्रधानमंत्री थे क्या? लेकिन रूस प्रधानमंत्री नहीं थे। और संसद में जब स्टेटमेंट दिया गया तब भी प्रधानमंत्री थे नहीं थे? अगर थे तो उन्होंने कुछ प्रतिक्रिया दी है, नहीं दी है? लेकिन मोदी सरकार ने रूस यूक्रेन के वॉर रुकवा दी ना। तो यूक्रेन और रशिया की वॉर रुकवा सकते हैं तो वो पापा को बोलो ना, वो पापा को बोलो कि पापा ये भी वॉर रुकवा दो। बांग्लादेश में हिंदुओं के ऊपर अत्याचार हो रहे, पापा अत्याचार रुकवा दिए पापा। विधानसभा में से भी मिलने वाले हैं, एसपी के भी सांसद आज मिले हैं। एक धारावी पुनर्विकास अदानीच्या माध्यमातून जो होतोय त्याला तुमचा विरोध आहे, काँग्रेसचा त्याला विरोध आहे। पंतप्रधानांचा मित्र म्हणून अनेकदा तुम्ही भूमिका मांडताना ती भूमिका व्यक्त केलेली आहे। अशात शरद पवार हे सुद्धा अदानींचे मित्र आहेत। गेल्या 10 दिवसात शरद पवारांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी 2 वेळास बैठका झालेल्या आहेत आणि असं म्हटलं जाते की या बैठकीवेळेस अदानी समूहाचे अधिकारीही उपस्थित होते। तर अशा वेळेस महाविकास आघाडीत 2 पक्ष अदानींना विरोध करतायत, तर दुसऱ्या बाजूला पवार हे अदानींच्या बाजूने असल्याचं याच्यावरती माझी भूमिका स्पष्ट आहे, शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे। अदानी कोणाचे मित्र, अदानी कोणाचे शत्रू? अदानी काय माझे शत्रू नाही आहेत, पण जो मुंबईचा शत्रू तो माझा शत्रू। त्याच्यामुळे जो कोणी मुंबईची विल्हेवाट लावायला येत असेल त्याला मी मुंबईची विल्हेवाट लावू देणार नाही। तो कोणाचाही मित्र असू दे, कोणाचाही शत्रू असू दे, जो मुंबईचा शत्रू तो मुंबईकरांचा शत्रू। आणि मला नाही वाटत पवार साहेब सुद्धा मुंबईची वाट लावायला देतील। पण त्याच्याबद्दल त्यांनी स्पष्ट काही सांगितलेलं नाहीये। आणि माझी भूमिका आता गेल्या वेळेला संजय राऊत यांनी सुद्धा सामन्यातनं रोखोक लिहिलेलं आहे। आमची भूमिका रोखोक असते। एक मिनिट तुम्ही जो प्रश्न केला, सरकार आल्यानंतर सुद्धा टेंडरच्या बाहेरच्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही होऊ देणार नाही। आणि जर त्या टेंडरच्या अंतर्गत असलेल्या अटी तटी काय असतील त्याच्यात अदानीने हे जमत नसेल तर अदानीने सांगावं की मला जमत नाही, नव्याने टेंडर मागवा आणि त्याचा विकास करा। परत एकदा सांगतो, धारावीचा विकास झाला पाहिजे। धारावीच्या विकासाच्या आड आम्ही नाही। धारावीकरांना त्यांच्या उद्योगांसह तिथल्या तिथे घरे मिळालंच पाहिजे। त्यांच्यावरती अपात्रतेचा शिक्का मारून जर तुम्ही मिठागरात टाकणार असाल, जर तुम्ही कुर्ला मदर डेअरीत टाकणार असाल, दहिसर मुलुंड इकडे तिकडे फेकून देणार असाल, पुन्हा तिकडे नवीन झोपडपट्टी करून त्याचा टीडीआर काढून सगळं, आता मिठागराचं जागा कधी वापरत आलेली नाही, या माध्यमातून मिठागराची जागा सुद्धा अडाणीला टाकताय। मग अडाणींचे जे काही भूखंड आहेत, मग अगदी बांद्रा रेक्लेमेशनचा भूखंड त्यांना दिलेला आहे, विमानतळाचा मोठा भूखंड त्यांच्याकडे आहे, तर ट्रान्झिट कॅम्प बांधायचे असतील तर तिकडे का नाही बांधत? यावर एकमत होईल नाही, ते त्यांचा प्रश्न, मी सांगतोय।